अल्टरनेटिव्ह मेडिसिनची एक ब्रांच आहे ज्यामध्ये फुलेला असतो समोर आणि त्याच्या डोक्यापासून ते खाली मणक्यापर्यंत मागणहाडापर्यंत आपण पॉईंट्स ॲक्टिवेट करतो. त्यांनी काय होतं, आपल्या शरीरात कळत नकळत काही स्ट्रेस, इमोशन्स, निगेटिव्ह इमोशन्स हे बॉडी स्टोअर करते. अगदी आपण आईच्या गर्भात असल्यापासून काही गोष्टी नकळतपणे स्टोअर केल्या जातात, तर त्या बाहेर कशा काढायच्या. बरेचदा इथे आपल्याला जाणवतं ना, रात्री झोपलो असतो, बॉडीला एक जर्क लागतो किंवा आपण पडतोय की काय उंचीवरून, हे बरेच जणांना जाणवतं. तर ते काय आहे, आपलं शरीर कुठेतरी ही गोष्ट बाहेर टाकतंय, ते इमोशन्स किंवा तो स्ट्रेस. पण आजकाल आपल्याला माहिती नाही आहे की योग्य पद्धतीने ते कसं बाहेर टाकायचं, किंवा पहिली गोष्ट ते यूज नाही, स्टोअर करूच नाही आपण. त्यासाठी प्रिव्हेन्शन ते कसं करतो ते आपण बघणार आहोत. पहिली गोष्ट मला सांगा, स्ट्रेस म्हणजे काय. आपण स्ट्रेस मगाचपासून ऐकतोय. स्ट्रेस म्हणजे काय, अतिविचार. येस, तणाव स्ट्रेस, समाधानी शब्द. भीती, येस, आणि खूप गोष्टी एकत्र राग. एका व्यक्तीवर, अनेक व्यक्तींवर राग आहे पण त्याचा निचरा झालेला नाहीये, किंवा असे अनेक इमोशन्स आहेत जे आपण ग्राउंडिंग केलं नाहीये पण त्याचा स्ट्रेस होतो. अनकंट्रोल्ड इमोशन्स, मग आपण ताण येतो आपल्याला त्या गोष्टीचा, बरोबर. तर ह्याच ज्या भावना आहेत त्या आपण अडकून त्यात नाही पडायच्या. साधं उठलं तर पाण्याचं एक डबकं आहे, ते काय होणार आहे, डास अंडी घालणार आहे, चिखल होणार आहे. ते पाणी असेल तर ते जीवन देणार आहे. तर आपले इमोशन्स सुद्धा आपण वेळोवेळी शरीरातून बाहेर काढतो. निगेटिव्ह इमोशन्स हे फार महत्त्वाचं आहे. ते स्टॅग्नेट राहिले, साठून राहिले तर त्याचं रूपांतर स्ट्रेस, हळूहळू डिप्रेशन इथे जातं. ठीक आहे. घरी कुकर आहे, कुकरच्या शिट्ट्या होतात, कुकर पण स्वतःचं प्रेशर रिलीज करतो, पण आपण ते करत नाही, बरोबर. तर ते कसं करायचं ते आपण बघणार आहोत. तर या निगेटिव्ह इमोशन्स जे आहेत कोणते कोणते आहेत, आता आपण मॅडमनी चक्रच वेगवेगळी दाखवली. तर वेगवेगळी चक्राची ना वेगवेगळी डिपार्टमेंट आहेत इमोशन्सची. जशी की आपल्याकडे एवढे सगळे देव आहेत तर प्रत्येकाकडे डिपार्टमेंट आहे. लक्ष्मीपूजन व्रत आहे आपलं. कोणतं डिपार्टमेंट, वेल्थ, फायनान्स. तब्येतीचं डिपार्टमेंट कोणाकडे, धन्वंतरी. नॉलेज, सरस्वती देवी. तसंच आपण चक्रच हे सगळे आहेत आपल्या शरीरातले. खाली आहे बेसिक चक्र, जे रूट चक्र म्हणून आपण बघितलं. तर ते चक्रामध्ये आपले कोणते इमोशन्स, जे आपले फायनान्शियल इन्स्टेबिलिटी असेल किंवा करिअरची इन्स्टेबिलिटी असेल. तर आता जे मॅडमनी बेसिक चक्र ॲक्टिवेट करून घेतले, तर तुम्हाला डायनॅमिझम हवं असेल, आपल्या बिझनेसमध्ये पण डायनॅमिझम हवं असेल, तर आपलं बेसिक चक्र स्ट्रॉंग असणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अजून त्या चक्रामध्ये कोणते अवयव येतात, बॅक पेन, स्नायू आहेत, ह्याचा कंट्रोल बेसिक चक्राकडे आहे. त्याच्यापुढे कोणतं येतं, सोलार प्लेक्सस. मी सगळी चक्र देत नाही, महत्त्वाची जी आपल्याला ॲज अ बिझनेसमॅन म्हणून किंवा व्यक्ती म्हणून जास्त अफेक्ट होतात. सोलार प्लेक्सस किंवा मणिपूर चक्र आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते अवयव आहेत, लिव्हर आहे, पॅन्क्रियाज आहे. शुगर वाढली की डॉक्टर काय सांगतात, स्ट्रेस होऊ नको, स्ट्रेस पॅन्क्रियाजमध्ये स्टोर होतो. आतडी, ॲसिडिटी वाढते आपली, बरोबर. कधी कधी आपली झोप होते, स्ट्रेस येतो, त्यामुळे सुद्धा ॲसिडिटी आपली वाढते. तर हे भीती, लहानपणी परीक्षेची भीती, काय होतं, पोटात गोळा आला. कसे इमोशन्स आपल्या शरीरावर अफेक्ट करतात बघा. तर हे सगळे इमोशन्स आपण कसे काढणार आहोत ते बघणार आहोत. अर्जना चक्र जे आपल्या दोन डोळ्यांच्या मध्ये आहे, तर तिथेच का सांगतात आपल्याला की तुम्ही डोळे बंद करा, दोन डोळ्यांच्या मध्ये थर्ड आय आहे तो ॲक्टिवेट करा. जर का आपल्याला विल पॉवर, इच्छाशक्ती आपली वाढवायची असेल तर तुम्ही तिथे मेडिटेट करणं अपेक्षित आहे. बऱ्याच जणांना अतिरिक्त जबाबदारी असते किंवा खूप बर्डन घेतात त्या गोष्टीचं. त्यांचे शोल्डर्स दुखतात, मान दुखते किंवा हे ट्रॅपिझियस
घोडे पण वाकणार नाही. ही वृत्ती असेल तर मी ते होऊ शकतो. इट डील्स विथ फ्लेक्झिबिलिटी. हेच इमोशन्स आपण कसे बॅलन्स करणार आहोत ते तर बघणारच आहोत. अजून बरेचदा मी बघते की रात्री आजकाल बरेच जणांना झोप येत नाही, डिस्टर्ब स्लीप आहे, कारण अनेक विचार आहेत डोक्यात. किंवा बरेचदा उद्या चॅप्टरची मीटिंग आहे, आदल्या दिवशी झोप येत नाही बरेच जणांना. तर का असं होतं? कारण डोक्यात अनेक विचार आहेत. उद्या कॉलिंगपणा करायचंय, बँकेत उद्या जायचंय, उद्या मी काय 1 मिनिटमध्ये काय बोलू, असंख्य विचार असतात. तर ते टू डू लिस्ट करायला शिका. रात्री झोपायच्या आधी डोक्यातल्या सगळ्या गोष्टी वहीवर आल्याच पाहिजे. नाहीतर मग तुम्ही हे स्ट्रेस, कोणीतरी मग अशी ओव्हर थिंकिंग म्हणाला. ओव्हर थिंकिंग हे त्यामुळेच होतं कारण तुम्ही स्ट्रक्चर्ड थॉट्स करत नाही. तर वहीमध्ये तुमचे थॉट्स लिहून काढा, टू डू लिस्ट नक्की बनवा. आपलं आता शेवटचं हे आहे, आपण एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत. तर ॲक्टिव्हिटी काय आहे ते समजून घेऊया. आपण डोळे बंद करून एक असा प्रसंग आठवणार आहोत जिथे आपल्याला एका व्यक्तीचा खूप राग आला किंवा आपण हर्ट झालेलो आहोत, असा एखादा प्रसंग आठवणार आहोत, तो अनुभवणार आहोत. आणि जेव्हा मी सांगेन तो इरेज करा, तेव्हा आपण असा हात करायचा आहे, डस्टर आहे, खालून वर आपण तो पुसत जाणार आहोत 5 वेळा. तो पुसट होईपर्यंत. ओके, करूया.